आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा आकाशचा कॉल पाहून नेहा चकित झाली. कॉल रिसीव्ह करताच आकाश म्हणाला, संध्याकाळी 5 वाजता तयार होऊन बस. मी स्वतः तुला घेऊन जायला येईन. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याने पुढे काहीही न बोलता फोन कट केला. आकाशला माझ्याशी असे काय बोलायचे असेल असा विचार करून नेहा हसली. कॉलेजमधील धाडसी विद्यार्थिनी म्हणून नेहाचं नाव कायम टॉपवर असायचं. अगदी बरोबर 5 वाजता आकाशचा कारचा हॉर्न ऐकून नेहा बाहेर आली. ती घराबाहेर निघाली तेव्हा तिची आई पाठीमागून म्हणाली, अगं त्यांना घरात तरी बोलवायचं ना. पण तोपर्यंत नेहा बाहेर पडली होती. आकाश कारमधून उतरून तिची वाट पाहत उभा होता. निळ्या ब्रँडेड जॅकेटमध्ये आणि जीन्समध्ये तो खूपच देखणा दिसत होता. हाय म्हणत त्याने कारचा दरवाजा उघडून नेहाला पुढच्या सीटवर बसवलं. कार सुरू होताच नेहाच्या अंगात एक विचित्रशी शिरशिरी उठली. तरीही आकाशची असामान्य शांतता तिला थोडी अस्वस्थ करत होती. काही वेळातच ते एका रेस्टॉरंटमध्ये गेले. रेस्टॉरंटच्या एका एकांत केबिनमध्ये पोहोचताच धाडसी नेहाचंही मन धडधडू लागलं. आकाशने अत्यंत सभ्यतेने खुर्ची पुढे सरकवली आणि नेहाच्या बसण्याची वाट पाहिली. कोल्ड घेणार की हॉट, काय आवडेल? खुर्चीवर बसत आकाशने विचारलं. त्याच्या प्रश्नावर हलकंसं हसत नेहाने उत्तर दिलं, जे तुम्हाला आवडेल ते. तेव्हा आकाश गंभीरपणे म्हणाला, नेहा, मला तुझ्याशी काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. मला खात्री आहे तू समजून घेशील. नेहाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो पुढे म्हणाला, माझी आई तुला सून मानते. सतत तुझीच स्तुती करत असते. तू तिला पूर्णपणे तुझ्या मोहपाशात बांधून ठेवलंस. पण माझा प्रॉब्लेम वेगळा आहे. मी कोणा दुसरीकडे कमिटेड आहे. आकाशच्या शेवटच्या शब्दांनी नेहाला जबरदस्त धक्का बसला. ती स्वतःला सावरत म्हणाली, मग समस्या काय आहे? तुम्ही तिकडे लग्न करायला मोकळे आहात. मी कुठलेही बंधन घातलेले नाही. उलट लग्नाचा प्रस्ताव तुमच्याकडूनच आला होता. आम्ही लग्नाबद्दल काहीच बोललो नव्हतो. हे बोलताना नेहाचा स्वर थोडासा तीव्र झाला. हाच तर प्रॉब्लेम आहे ना नेहा. मी माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. काहीही न विचारता आईचं म्हणणं मान्य करायचं वचन मी तिला दिलं आहे. आणि जर आता ते वचन मोडलं तर आई घर सोडून गावी निघून जाईल. आणि मला ते नको आहे. आपण एकाच कॉलनीत राहतो. तिचा हट्ट तुला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. आईने तुलाही माझ्यासारखंच या बंधनात अडकवून लग्न स्वीकारायला लावलं. असो, आई सांगत होती की तुला स्वतंत्र आयुष्य जगायचं होतं. ते खरं नाही का? आकाशच्या बोलण्यातील गांभीर्य ऐकून नेहा हसली आणि म्हणाली, किती विचित्र आहे ना. मला लग्नाच्या बंधनात अडकायचं नव्हतं आणि ही तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट असायला हवी. आकाश पटकन म्हणाला, अगदी बरोबर नेहा. आपल्या दोघांनाही जबरदस्तीने हे लग्न करायला लावलं जात आहे. आता परिस्थिती अशी आहे की आपण लग्न केलं तर माझं मन सोडलं तर बाकी सगळं पत्नी म्हणून तुझं असेल. तुझ्या प्रत्येक गरजेची मी काळजी घेईन. बदल्यात तुझ्याकडून मला काहीही अपेक्षा नसेल. फक्त अधूनमधून कधीतरी पार्टीत आपल्याला आनंदी पती-पत्नी असल्याचं नाटक करावं लागेल. आणि ह्या सगळ्याच्या बदल्यात मी तुला दर महिन्याला 40,000 रुपये देईन. बोल, तुला काय वाटतं? ती म्हणाली, खूप खूप धन्यवाद. नेहाच्या आवाजात उपरोध होता की प्रामाणिकपणा आकाशला नीट समजला नाही. तो म्हणाला, धन्यवाद कशासाठी? अरे कशासाठी म्हणजे? तुम्ही देत असलेल्या 40,000 रुपयांसाठी मी धन्यवादही म्हणू नको का? आणि हे सगळं इतकं स्पष्टपणे सांगितल्याबद्दलही. जर सांगितलंच नसतं तर मी तुमचा तिरस्कार केला असता. आणि आता तुमची परिस्थिती आणि तुमचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करेन. आकाशने थोडासा निर्धास्त होत नेहाकडे हलकंसं हसून पाहिलं आणि म्हणाला, नेहा, तू जरा विचार कर ना. तू ही स्वतंत्र विचारांशी मुलगी आहेस. मी तुला सगळी स्वातंत्र्य देईन आणि हो, त्या बदल्यात मलाही माझ्यासाठी स्वातंत्र्य हवं असेल. आपण दोघेही एका चांगल्या मित्रासारखे एकत्र राहू शकतो ना? नेहा म्हणाली, आकाश, तुम्ही इतके इंडिपेंडंट असूनसुद्धा तुम्हाला तुमच्या मनासारखा पार्टनर मिळू शकला नाही, ही काय कमी आश्चर्याची गोष्ट आहे? मी तुमच्या आईकडे शिफारस करेन. कदाचित
ती माझं ऐकेल, असं म्हणत नेहा खुर्चीवरून उठू लागली. तेवढ्यात आकाश पटकन म्हणाला, नाही नाही नेहा, असा अनर्थ करू नकोस. आईचे पूजा पाठ सुचिरभूतपणा तुला माहीतच आहे. एखादी परकी, विधर्मी, मांसाहारी व्यक्ती ती या जन्मात आपली सून म्हणून स्वीकारेल का? तिचं स्वप्न मोडून तिच्या मृत्यूपूर्वीच मला तिला गमवायचे नाही. थोडंसं कटू होत नेहा म्हणाली, मग तुम्ही अजून काही वर्ष लग्न पुढे का ढकलत नाही? तुम्हाला माझ्याकडून नेमकं काय अपेक्षित आहे? माझंही स्वतःचं आयुष्य आहे. माझीही काही स्वप्न आहेत. मी तुमच्यासाठी त्यांचा त्याग करू का? आकाश उठताच नेहा रेस्टॉरंटमधून बाहेर निघून आली. ती मनात म्हणाली, हा काय बावळटपणा आहे? मी का बरं याच्या बाजूने निर्णय घेऊ? हे स्वतःला काय समजतात? नेहाला तिच्या घराबाहेर सोडून आकाश निघून गेला. ती तिच्या खोलीत जाऊन बेडवर पडली. काही विचार करण्याची, समजून घेण्याची तिची शक्तीच जणू संपली होती. ढोंगी कुठला, याच्या आईसाठी मी माझा बळी देऊ का? असं ती मनातल्या मनात म्हणाली. पण हे सगळं विरोधात असूनही आकाशचं आकर्षक व्यक्तिमत्व पुन्हा पुन्हा तिच्या आठवणीत येऊन तिला छळत होतं. आपल्या श्रीमंत दिवंगत वडिलांचा एकमेव वारसदार, परदेशात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला आकाश, त्याचं आकर्षण काही कमी नव्हतं. मध्यमवर्गीय कुटुंबातील नेहासाठी जेव्हा आकाशच्या आईने लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, तेव्हा नेहाचे आईवडील, छोटा भाऊ सगळेच आनंद आणि अभिमानाने भरून गेले होते. आपली मुलगी इतक्या मोठ्या कुटुंबात जाणाऱ्यापेक्षा मोठं सुख ते कोणतं, असंच सगळ्यांना वाटत होतं. आकाशचं घर नेहाच्या घराच्या अगदी जवळ होतं. आकाश शिक्षणासाठी परदेशात गेला होता. त्या काळात नेहाचं कुटुंब आकाशच्या घराजवळच एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला आले होते. त्यामुळे नेहा आणि आकाशच्या आईची जवळीक खूपच वाढली होती. मनोमन त्यांनी नेहाला आपली सून मानले होते. आकाशचा आलिशान बंगला होता. 4-5 माणसं घरकामासाठी होती. एकुलता एक मुलगा परदेशात गेल्यामुळे आकाशच्या आईने नेहाला खूप जीव लावला. लहान मोठ्या प्रत्येक कामासाठी ती नेहावरच अवलंबून राहू लागली होती. खरे तर त्या घरची सून होण्याचं स्वप्न नेहाने कधीच पाहिलं नव्हतं. पण आईच्या तोंडून आकाशबद्दल ऐकताना नेहाला असं वाटायचं जणू ती त्याला युगानुयुगे ओळखते आहे. आकाशची आवड निवड काय आहे हे आकाशची आई नेहाला नेहमी सांगत असे. नेहाला डॉक्टर बनून गावात जाऊन गरीब लोकांची सेवा करायची होती. आयुष्यभर लग्न न करण्याचा तिचा निर्णय होता. पण आकाशच्या आईच्या प्रस्तावामुळे आणि विनंतीमुळे ती तो निर्णय ठामपणे घेऊ शकली नाही. आकाशच्या आईने सुचवलं होतं की ती शहरातच क्लिनिक उघडून गरिबांची सेवा करू शकते. कदाचित ते लोक एक हॉस्पिटलही उभं करतील आणि ही योजना नेहाला फार आवडली होती. पण आता तिने काय करावं हा खूप मोठा प्रश्न तिच्या पुढे उभा होता. तिचा लहान भाऊ नितीन तिला सारखा चिडवत असायचा. आईचा उत्सुक चेहरा तिच्याकडे पाहत काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत होता. एक क्षण नेहाला वाटलं की आईला सगळं सांगावं, पण पुन्हा तिचं मन अस्वस्थ झालं. डोकेदुखीचं कारण सांगून ती सगळी रात्र कूस बदलत पडून राहिली. कॉलेजच्या आयुष्यात नेहाने प्रत्येक आव्हान आनंदाने स्वीकारलं होतं. सुंदर, साधी दिसणारी नेहा आतून किती कणखर आहे हे सगळ्यांना माहिती होतं. पण आज तीच नेहा संभ्रमात पडली होती. सकाळी 8 वाजता आकाशला निर्णय द्यायचा होता. तो निर्णय तिच्या बाजूने नसावा, त्याचा भ्रम तुटायलाच हवा असं तिला वाटत होतं. हाच विचार करत करत नेहा कधी झोपून गेली तिलाच कळलं नाही. सकाळी नितीनने तिला हलवून जागं केलं. तो म्हणाला, ताई, तू काय रात्रभर स्वप्न पाहत होतीस का? अगं, भाऊजींची आई आली आहे. नेहा पटकन उठली. ती खोलीबाहेर जाणार तितक्यात आकाशची आई तिथे आली आणि तिच्या कपाळावर हात ठेवत काळजीने म्हणाली, बाळा, तुला ताप तर नाही ना? नाहीतर माझी नेहा कधीच इतकी उशिरा उठत नाही. 8 वाजत आलेत. आकाशची आई नेहमी मॉर्निंग वॉक करून नेहाच्या आईला भेटायला यायची. चहा प्यायची आणि जायची. अनेकदा ती स्वतःच स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवत असे, जिथे तिच्या स्वतःच्या घरी ती कधीच किचनमध्येही जात नव्हती. तेवढ्यात मोबाईल वाजला आणि नेहाचं हृदय धडधडायला लागलं. नितीनने थोडीफार चेष्टा करत फोन तिच्याकडे दिला. पलीकडून आकाशचा आवाज आला, नेहा, नीट झोप झाली का? काय निर्णय घेतलास? हो, पण असं म्हणत नेहा गडबडून गेली.
आकाश आश्वस्त होऊन म्हणाला, थँक्स नेहा, मी तुझा आभारी आहे. आणि त्याने फोन ठेवला. इकडे आकाशच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. त्या नेहाच्या आईला म्हणाल्या, बघताय ना ताई, नेहाला सकाळी सकाळी फोन करतोय माझा मुलगा. आपल्या वेळी काय दिवस होते, लग्न झाल्यावरच एकमेकांना पाहायचो आणि बोलायचो, असं म्हणत त्या हसल्या. त्यानंतर नेहा फारच बिझी झाली. आकाशची आई खरेदीसाठी नेहाला नेहमी सोबत घेऊन जायची आणि आकाश तर सोबत असायचाच. कधी कधी नेहाला आश्चर्य वाटायचं, आकाश किती सहजपणे अभिनय करू शकतो. साखरपुड्याच्या वेळी आकाशने हट्ट धरला की नेहाने स्वतःच्या पसंतीची अंगठी स्वतःच निवडावी. आकाश सोबत अंगठी घ्यायला उभी असताना नेहाने थोड्या उपरोधिक स्वरात म्हटलं, तुम्हाला तर आधीच अनुभव आहे, मग पुन्हा अंगठी घ्यायला इतका उत्साह का? पण आकाशने नेहाच्या पसंतीवर शिक्कामोर्तब केल्याशिवाय अंगठी घेतलीच नाही. अंगठी घालताना आकाश अगदी बिनधास्त होता, पण त्याच्या हाताच्या स्पर्शाने नेहाच्या हृदयाच्या तारांवर जराशी झंकार उठली आणि ती मनातून अस्वस्थ झाली. लग्नाचाही दिवस आला. नेहाला स्वतःवर पूर्ण विश्वास होता. तिने आकाशच्या बोलण्याविषयी कुणालाही काही सांगितलं नव्हतं. नवरदेवासारखा सजलेला आकाश सगळ्यांच्या कौतुकाचा आणि काहींच्या ईर्षेचा विषय झाला होता. लग्नाच्या पहिल्या रात्री नेहा इच्छा नसताना देखील नववधूसारखी घुंगट घेऊन बेडवर बसली होती. खोलीत शिरताच आकाशने गमतीच्या स्वरात म्हटलं, अरे हे काय, तू तर खरंच एखाद्या नववधूप्रमाणे नवऱ्याची वाट पाहत बसली आहेस. पण लक्षात असू दे, आपण दोघं फक्त मित्र आहोत. त्याच्या अशा बोलण्याने नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. तो पुढे म्हणाला, बरं ठीक आहे, आता तूच जर रीत निभावत आहेस तर मग मीही भेट देऊन तुझा घुंगट उचलेन. असं म्हणत आकाशने तिच्या हातात अतिशय मौल्यवान हिराच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न केला. पण यामुळे नेहा चिडली आणि म्हणाली, तुम्ही मला काहीतरी भेटवस्तू द्यावी म्हणून मी इथे घुंगट घेऊन बसले नाही. हे सगळं आईंच्या हट्टामुळे आहे. माझ्याकडून तुम्ही या बांगड्या तुमच्या प्रेयसीला द्या. आकाशने हसत तिचे हात धरले आणि बांगड्या चढवत म्हणाला, मी आहे ग तिची काळजी घ्यायला. तिला काय हवे नको ते बघायला. त्यामुळे तुला तिची काळजी करण्याची गरज नाही. त्याच्या अशा बोलण्याने नेहा खूप दुखावली. रागाने तिने हातातील बांगड्या काढून खाली गालीच्यावर फेकून दिल्या आणि जमिनीवर चटई टाकून ती झोपली. तेव्हा आकाश तिला प्रेमाने म्हणाला, नेहा, मी बेडवर आणि तू खाली झोपायचं असं आपलं काही ठरलं नव्हतं. आणि तसंही हा बेड खूप मोठा आहे. नेहा म्हणाली, नाही, मला खाली झोपायची सवय आहे. पण आकाशने सहजपणे तिला उचलून बेडवर झोपवलं आणि म्हणाला, इथे तुला जरासुद्धा त्रास होऊ न देणं ही माझी जबाबदारी आहे. नेहा, ती एकटक त्याच्याकडे पाहू लागली. दुसऱ्या दिवशी आकाशच्या मावशी आणि मामी उत्सुकतेने नेहाकडे पाहत होत्या. अपमान आणि लज्जेने लाल झालेला तिचा चेहरा आणि आकाशचा आनंदी चेहरा त्यांना आश्वस्त करून गेला. त्यांच्या टोमण्यांनी नेहाच्या अंतर्मनात खोल जखमा केल्या. नेहा मनात नसताना देखील सगळे छोटे मोठे विधी पार पाडत राहिली. या सगळ्या रीतिरिवाजात आकाशचं सहकार्य पाहून नेहा चकित झाली होती. ती मनात म्हणत होती, पुरुष किती पाखंडी असतात. वरून आज्ञाधारक, आतून मात्र धूर्त. तिला सतत वाटत होतं की आकाशच्या आईला जर सगळं सांगितलं तर. पण आकाशचा घाबरलेला चेहरा आठवताच तिने ओठांवर आलेली स्मितरेषा दाबून टाकली. घरात सगळं काही सहज आणि सामान्य सुरू होतं. नेहाची सासू आकाशला म्हणाली, आकाश, नेहाला मालदीव फिरवून आण. तेव्हा नेहा एकांताच्या कल्पनेनेच घाबरली आणि सासूला विनवणीच्या स्वरात म्हणाली, नाही आई, मी तुम्हाला इथे एकटे सोडून कुठेही जाणार नाही. नेहाचे बोलणे ऐकून आकाश हसला. त्याच्या त्या खोडकर हास्यामुळे नेहाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. प्रेयसीबद्दल काही विचारल्यावर आकाश कधीच या विषयावर नेहाशी काही बोलला नाही. तरीही ती अज्ञात प्रेयसी नेहाच्या प्रत्येक क्षणात तिच्यासोबत जगत होती. रात्री आकाशने विचारलं, नेहा, खरंच मी तुला इतका विचित्र वाटतो का, ज्यामुळे माझ्यासोबत फिरायला जाण्याच्या कल्पनेने असल्या भयंकर थंडीत देखील तुला घाम फुटतोय? नेहाने शांतपणे उत्तर दिलं, जर हे खरं असेल तरी त्यात काय चूक आहे? माझ्यासोबत राहत असतानाही तुम्ही प्रत्येक क्षणी कोणा दुसऱ्यासोबतच जगत नसता का? आणि तुम्ही लग्नाआधी जे काही बोललात त्यात हे असल्या प्रकारचे देखावे करावे लागतील अशी अट तुम्ही घातली नव्हती. एवढे बोलून नेहा कूस बदलून झोपल्याचे नाटक करू लागली.
दुसऱ्या दिवशी नेहाचा एक डॉक्टर मित्र आनंद तिला भेटायला आला. नेहाच्या लग्नाच्या वेळी तो एका कॉन्फरन्ससाठी अमेरिकेला गेला होता. एक मित्र म्हणून नेहाला तो खूप आवडायचा. आकाशची ओळख करून दिल्यानंतर नेहा डॉक्टर आनंदसोबत गप्पा मारण्यात इतकी गुंतली की जणू आकाश तिथे आहे हे ती विसरली. डॉक्टर आनंद गेल्यानंतर आकाश भरलेल्या गळ्याने म्हणाला, तुझे डॉक्टर आनंद सोबत एवढे जिव्हाळ्याचे नाते आहे तर त्यांच्याशीच लग्न का नाही केलंस तू? नेहा शांत स्वरात म्हणाली, ज्याच्याशी खूप जिव्हाळा असतो त्याच्याशीच लग्न करायला हवं असं नाही. हे ऐकताच आकाश चिडून बाहेर निघून गेला. आनंद आता दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नेहाच्या घरी येऊ लागला. त्याचा हसरा आणि मनमोकळा स्वभाव आकाशच्या आईला फार आवडायचा. म्हणून त्यांच्या आग्रहावरून हॉस्पिटलला जाण्याआधी तो नेहमी त्यांच्या घरी येऊन आकाशची आई आणि नेहासोबत कॉफी पिऊन जायचा. परत जाताना कधी कधी त्याला आकाशही भेटायचा. आनंदच्या येण्याचा परिणाम असा झाला की आता आकाश ऑफिसमधून लवकर घरी येऊ लागला. नेहाने परिस्थितीशी तडजोड करून घेतली होती. आता समारंभ आणि उत्सवांमध्ये नेहाची लोकप्रियता वाढत चालली होती. कधी कधी पार्टीत तिची स्तुती करणाऱ्यांच्या गर्दीत नेहाला शोधणंही आकाशला कठीण व्हायचं. नृत्यांच्या पार्टीमध्ये तर नेहा अनेकदा आकाशला सोडून कोणा दुसऱ्यासोबत नाचायला लागायची. नेहाचा आवाज फार गोड होता. जणू तिच्या गाण्यात तिचं दुःख साकार व्हायचं. एकदा एका पार्टीत तिने गायलं सुद्धा. तेव्हा आकाश म्हणाला, तू इतकं छान गातेस हे मला माहिती नव्हतं. आकाशच्या तोंडून स्वतःबद्दल पहिल्यांदाच कौतुक ऐकून नेहाला बरं वाटलं. पण ती काहीच बोलली नाही. तरीसुद्धा आकाशचे मन अस्वस्थ झाले. आकाश ऑफिसला जाताना नेहा म्हणाली, आकाश, मी क्लिनिक न उघडता एखाद्या मोठ्या रुग्णालयात नोकरी केली तर तुम्हाला काही हरकत असेल का? आकाश खूप कठोर शब्दात म्हणाला, घरी डॉक्टर आनंदला भेटण्यात काही अडचण आहे का? मला तर वाटते बहुतेक तुलाच त्याच्यासोबत काम करायचं आहे. त्या बहाण्यानेच त्याला रोज भेटता येईल, हो ना? हे बघ, ते काही नाही. तुला खर्चासाठी पैसे कमी पडत असतील तर अजून वाढवून देईन, पण तुझे हॉस्पिटलमध्ये नोकरी करणं मला अजिबात मान्य नाही. ती म्हणाली, ठीक आहे, मी जवळच क्लिनिक उघडेन आणि हो, तुम्ही दिलेल्या त्या पैशांना मी कधीच हात लावलेला नाही. पण वेळ काढणं मला कठीण जातं. असं म्हणत नेहा रागाने खोलीबाहेर निघून गेली. दुसऱ्या दिवशी ऑफिसवरून येताच आकाशने आईला सांगितलं, मी 10 दिवसांची सुट्टी घेतली आहे. नेहाला सांग मालदीवला जायचं आहे. हे ऐकताच नेहाने उत्तर दिलं, उद्या क्लिनिक उघडण्याची तयारी करायची आहे त्यामुळे मला शक्य नाही. यावर आकाश भडकला, आपण जाणार आहोत. क्लिनिक नंतरही उघडता येईल. नेहा म्हणाली, तुझ्या स्वातंत्र्यात मी कधी अडथळा आणला नाही आणि तूच मला माझ्या स्वातंत्र्याचं आश्वासन दिलं होतंस. आवेशात आकाशने नेहाला जबरदस्तीने मिठीत घेतलं आणि म्हणाला, तू माझी बायको आहेस. नवरा म्हणून मी तुला आदेश देतो. तुला तर माझ्यासोबत यावंच लागेल. हा अवाक होऊन त्याच्याकडे पाहतच राहिली. ती म्हणाली, मी तुमची बायको आहे हे फक्त तुमच्या आज्ञा पाळण्यासाठीच आहे का? हवं तेव्हा बायको बनवलं, हवं तेव्हा दूर लोटलं, हेच का तुमचं वचन? नेहा खूप दुःखी झाली होती. आकाशने हसत हळुवारपणे नेहाचं डोकं आपल्या छातीवर ठेवून घेत तिच्या चेहऱ्यावरच्या विस्कटलेल्या बटा अलगद बाजूला करत म्हणाला, बस, हरलीस? शेवटी कबूल केलंस ना वेडाबाई? अगं, फोनवर आईने मला सांगितलं होतं की तुला माझ्याशी लग्न करण्यात इंटरेस्ट नाही. तेव्हा माझा अहंकार खूप दुखावला गेला होता. आणि माझं कोणत्याही मुलीशी कसलाही संबंध नाही आणि कधीच नसेल. मी तर आईसारखाच फक्त तुझा भक्त आहे आणि शेवटपर्यंत तुझाच राहीन. नेहा, इतकं सत्यही तुला माझ्या डोळ्यात वाचता आलं नाही का? नेहा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. ती म्हणाली, म्हणजे इतके दिवस तुम्ही माझ्यासोबत नाटक करत होतात? तो म्हणाला, हो, खरं आहे. हे दिवस जरी वाया गेले असले तरी या रोमांसमध्ये मजा आली नाही का नेहा? क्षणभर थांबून आकाशने विचारलं, खरं सांग, तुला त्या डॉक्टर आनंदबद्दल मैत्रीपेक्षा काही जास्त वाटतं का? नेहा म्हणाली, अजिबात नाही. अहो, ते तर मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनीच मला डॉक्टर बनण्याची प्रेरणा दिली. नेहाला मिठीत घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवत आकाश म्हणाला, मग ठरलं तर आधी मालदीवला जायचं आणि नंतर क्लिनिक उघडायचं. नेहा लाजत म्हणाली, इतका छळ का केलास रे आकाश? तो हसून म्हणाला, जर पारंपरिक पद्धतीने लग्न केलं असतं तर तुझ्या मनात माझ्यासाठी जशी ओढ निर्माण झाली असती का? नेहाच्या कपाळावरच्या आठ्या पाहून आकाश म्हणाला, पण एक सांगू का नेहा,
तो तुझा डॉक्टर मित्र जेव्हा तुझ्याशी बोलायचा तेव्हा मला त्याला चोप द्यावा असं वाटत होता. कित्येक वेळा तुला मिठीत घ्यावंसं वाटायचं, पण परदेशात असतानाच ठरवलं होतं. लग्न केल्यानंतर जोपर्यंत तुझ्या मनात माझ्यासाठी प्रेम जागं होत नाही, तोपर्यंत फक्त नवरा म्हणून अधिकार गाजवायचा नाही. मग तिला छेडत तो म्हणाला, "मग कसा वाटला आपला घरगुती हनीमून?" नेहा चिडून म्हणाली, "तू तर हनीमूनची तर वाट लावलीस. आई काय विचार करत असतील कोण जाणे." असं म्हणत ती स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवून खाली धावत गेली आणि थेट स्वयंपाकघरात जाऊन उभी राहिली. तिचे हृदय अजूनही जोरात धडधडत होते. ती मनात म्हणाली, "हनीमून म्हणे आणि हा माणूस इतकं नाटक करून बसला." तिच्या डोळ्यात नकळत एक वेगळंच समाधान होतं. तेवढ्यात आकाशची आई हसत आत आली. "काय गं नेहा, वर काय चाललं होतं? अशी एकटीच का हसत आहेस?" नेहा गोंधळून म्हणाली, काही नाही आई, थोडा वाद झाला." आई हसली. "वाद नाही गं, नव्या संसाराची सुरुवात असते ती. पण एक सांगू, आकाश बदललाय. आधी तो इतका गंभीर, शांत असायचा, आता मात्र तुझ्यामुळे हसतो." नेहा म्हणाली, "आई, एक प्रश्न विचारू का?" "हो बाळा." "जर एखाद्या माणसाने तुमच्यावर प्रेम करत असतानाही तुमची परीक्षा घेतली, तर ते चुकीचं असतं का?" आई थोडा वेळ विचारात पडली आणि म्हणाली, "जर त्या परीक्षेमुळे तुम्ही स्वतःला ओळखू शकला, तुमचं मन समजू शकलं, तर कदाचित ती शिक्षा नसते, तर ती एक वाट असते." नेहा शांत झाली. त्या क्षणी तिला उमगलं, आकाशने तिला फसवलं नव्हतं, तर त्याने तिच्या मनात स्वतःबद्दल प्रेम निर्माण केलं होतं. थोड्या वेळाने आकाश खाली आला. तो थांबून म्हणाला, "नेहा, मला माफ कर. मी तुला जास्तच त्रास दिला." नेहा त्याच्याकडे पाहत म्हणाली, "तसा तर तू मला त्रास दिलास, पण तू मला कमी लेखलं नाही आणि ते खूप महत्त्वाचं आहे." आकाश हसून म्हणाला, "मग मालदीव?" नेहा हसली आणि म्हणाली, "नाही, आधी क्लिनिक, कारण मला माझं स्वप्न जगायचं आहे आणि माझं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. देशील ना मला साथ?" आकाशच्या डोळ्यात पाणी तरळलं. तो म्हणाला, "हो नेहा, मी कायम तुझी साथ देईन." मग काय, त्या दिवसापासून त्या दोघांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रवास सुरू केला होता आणि त्यांच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.